श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। लवकरच दिवाळीला सुरुवात होणार आहे, तर या दिवाळीची सुरुवात जी आहे तर ती 9 नोव्हेंबर पासून म्हणजे वसुबारस या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होणार आहे। 9 नोव्हेंबरला वसुबारस आहे आणि 10 नोव्हेंबरला धनत्रयोदशी आहे। तर या दिवशी आपल्याला संध्याकाळी घराबाहेर एक असा दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये अशी एक वस्तू आपल्याला टाकायची आहे, त्यामुळे आपल्या घरावरती आणि घरातल्या व्यक्तींवरती कधीही वाईट संकट विघ्न येणार नाही आणि कुटुंबातल्या सदस्यांचा कधीही अकाली मृत्यू सुद्धा होणार नाही। असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, धनत्रयोदशी या दिवसाला धनतेरस असं सुद्धा म्हटलं जातं आणि या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी सोबतच धनाची देवता कुबेर देवांची सुद्धा पूजा करायची असते। तर या दिवशी दान केल्यानं 10 पट संपत्ती आपल्याला प्राप्त होते असं सुद्धा म्हटलं जातं। तर अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी ही साजरी केली जाते आणि या दिवशी सोने चांदीची भांडी सुद्धा खरेदी केली जातात। घरामध्ये धनाची लक्ष्मी नसेल म्हणजे माता लक्ष्मी नसेल तर तिची मूर्ती किंवा फोटो हा खरेदी केला जातो। कुबेर देवांचा फोटो सुद्धा या दिवशी खरेदी केला जातो किंवा त्यांचं यंत्र सुद्धा या दिवशी खरेदी केले जातं आणि त्यांची सुद्धा विधिवत पूजा ही आपल्या घरामध्ये केली जाते। तसेच या दिवशी आपल्या घरामध्ये काही उपाय सुद्धा केले जातात आणि त्यातलाच एक अतिशय महत्त्वाचा उपाय या दिवशी करण्यासाठी तुम्हाला मी सांगणार आहे। हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर पहा, तर आपल्या घरातील जे सदस्य असतात मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत जे मुलं मुली असतात तर त्यांचा अपमृत्यू किंवा त्यांचा अकाली मृत्यू होऊ नये तर यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। बऱ्याच ठिकाणी ॲक्सिडेंट होऊन मृत्यू होत असतो किंवा सुसाईड होऊन मृत्यू होत असतो, तर अशा प्रकारचे जे ॲक्सिडेंटल मृत्यू होत असतात त्याला आपण अकाली मृत्यू असं म्हणत असतो आणि म्हणूनच हा उपाय आपल्याला धनतेरस किंवा धनत्रयोदशी या दिवशी आपल्याला करायचा असतो। संपूर्ण वर्षातील हा एकमेव दिवस असतो ज्यात मृत्यूची देवता असलेल्या यमराजांची पूजा ही केली जाते आणि ही पूजा जी आहे तर ती फार मोठी नसून केवळ एक दिवा आपल्याला या दिवशी लावायचा असतो आणि म्हणूनच एक दीपदान आपल्याला या दिवशी करायचं असतं आणि या दिवशी आपण हे दीपदान जर केलं तर अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते, तसेच आपला अकाली मृत्यू सुद्धा टळत असतो। हा जो उपाय आहे तर अगदी आपल्या तो पुराणांमध्ये सांगितलेला आहे आणि हाच उपाय तुमच्यासोबत मी शेअर करत आहे। तर हा उपाय केल्यामुळे मृत्यूचा नाश होतो असं सुद्धा म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या सुरक्षेसाठी आपल्याला हा एक उपाय प्रत्येक घरामध्ये आवर्जून करायचा आहे। सूतक असेल तर सूतकामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा नाहीये। घरामध्ये मासिक पाळी असेल तर या दिवशी इतर सदस्यांनी हा उपाय केला तरीही चालेल। आता उपाय कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला थोडंसं कणिक मळायचं आहे। उपाय तुम्हाला रात्री करायचा आहे। रात्री तुमच्या घरातली सर्व कामं आवरल्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे। आता हा उपाय तुम्हाला रात्री का करायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला थोड्याच वेळात पुढे सांगणार आहे। तर हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला थोडीशी कणिक मळून घ्यायची आहे। फक्त दिवा तुम्हाला बनवायचा आहे आणि दिवा बनवता येईल एवढीच कणिक तुम्हाला मळायची आहे। त्यामध्ये तुम्हाला फक्त हळद टाकायची नाहीये, मीठ तेल वगैरे या कणकेमध्ये टाकायची गरज नाहीये। हळद टाकून तुम्हाला गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि त्याचा तुम्हाला एक चौमुखी दिवा हा तयार करायचा आहे। चौमुखी दिवा म्हणजेच काय, ज्याला 4 मुख असतात, 4 दिशा असतात असा दिवा तुम्हाला बनवायचा आहे किंवा मग तुम्ही एकमुखी दिवा सुद्धा बनवू शकता। तर तुम्हाला काय करायचं आहे, जसं मी तुम्हाला स्क्रीनवरती जो दिवा दाखवलेला आहे त्याला चौमुखी दिवा म्हटलं जातं। एकमुखी दिवा सुद्धा तुम्ही बनवू शकता किंवा मग तुम्ही चौमुखी दिवा बनवला तरीही चालेल। तर आता या पीठामध्ये हळद का घालायची आहे, कारण हळद हे सुरक्षिततेचं प्रतीक मानलं जातं, संरक्षणाचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच अगदी चिमूटभर हळद आपल्याला या पीठामध्ये मळताना टाकायची आहे। मळल्यानंतर त्या गोष्टींचा आपल्याला परत एकदा वापर करायचा नाहीये, म्हणजे ती कणिक जी आहे तर ती फक्त दिव्यासाठीच आपल्याला वापरायची आहे। इतर गोष्टींसाठी ही कणिक आपल्याला अजिबात वापरायचं नाहीये। आता फक्त दिवा बनवण्यासाठी आपल्याला जेवढं पीठ लागतं तेवढंच पीठ तुम्हाला मळायचं आहे आणि त्याचा तुम्हाला एक दिवा बनवायचा आहे। यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल हे आवर्जून घालायचं आहे। तिळाचं तेलच तुम्ही शक्यतो घालण्याचा प्रयत्न करा, पण जर तुमच्या घरामध्ये तिळाचं तेल नसेल तर मग तुम्ही इतर जे कोणतं तेल पूजेसाठी वापरता तर ते तेल तुम्ही घातलं तरीही चालेल।
त्यानंतर हा दिवा घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जायचं आहे। घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर गेल्यानंतर हा चौमुखी दिवा जर तुम्ही बनवला असेल तर त्या 4 दिशांना हा दिवा तुम्हाला लावायचा आहे। म्हणजेच काय तर या दिव्यामध्ये तुम्हाला 4 वाती घालायच्या आहेत। आता या 4 वाती आपल्याला कशा घालायच्या आहेत तर पहा, बऱ्याच वेळेला काय होतं की एकच मोठी जी वात असते, लांब वात असते आणि तिचा आपण 2 साईडला टोक काढत असतो, पण असं आपल्याला अजिबात करायचं नाही आहे। तर वेगवेगळ्या तुम्हाला 8 वाती बनवायच्या आहेत। म्हणजेच काय तर 2 वातींच्या मिळून 1 वात आपल्याला बनवायची आहे, म्हणजे 8 वातींची मिळून तुम्हाला 4 वाती बनवायच्या आहेत। अशा तुम्हाला 4ही दिशेला त्या वातीचं जे तोंड आहे तर ते तुम्हाला काढायचं आहे। आता यानंतर काय करायचं आहे, अशा पद्धतीने तुम्हाला एक 4 मुखी दिवा बनवायचा आहे। आता जर तुम्ही 1 मुखी दिवा बनवलेला असेल तर त्यामध्ये तुम्हाला एकच वात घालायची आहे, म्हणजे 2 वातींची मिळून 1 वात बनवून तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायची आहे। आणि जर तुम्ही 1 दिवा बनवलेला असेल तर तो तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उजव्या साईडला ठेवायचा आहे। जेव्हा तुम्ही बाहेरून आतमध्ये येत असता आणि आतमध्ये येत असताना जी उजवी बाजू असते तर त्या उजव्या बाजूला तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे। आणि त्या दिव्याचं तोंड जे आहे म्हणजे त्या दिव्याची जी ज्योत आहे तर ती तुम्हाला मात्र दक्षिण दिशेला करायची आहे। दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते आणि त्यामुळेच आपल्या पूर्वजांची सुद्धा आपण दिशा या दक्षिण दिशेला म्हणत असतो आणि म्हणूनच या दिव्याचं जे तोंड आहे तर ते तुम्हाला दक्षिण दिशेला करायचं आहे। त्यानंतर तुम्ही जर चौमुखी दिवा बनवलेला असेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे, हा चौमुखी दिवा सुद्धा तुम्हाला तुमच्या घराच्या उजव्या हाताला ठेवायचा आहे आणि त्याचं जे तोंड आहे म्हणजे त्याची ज्या ज्योती आहे तर त्या मात्र तुम्हाला 4 केलेल्या असल्यामुळे तुम्हाला त्या कोणत्याही दिशेला ठेवण्याची गरज नाही आहे। तर यानंतर हा जो दिवा तुम्ही लावलेला आहे, एकमुखी असो किंवा चौमुखी असो, जो दिवा तुम्ही लावलेला आहे तर त्यामध्ये तुम्हाला थोडंसं काळे तीळ सुद्धा जे आहे तर ते टाकायचं आहे। अगदी चिमूटभर काळे तीळ तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि हा एक दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर लावायचा आहे। आता हा दिवा लावत असताना आपल्याला या दिव्याला आसन द्यायला अजिबात विसरायचं नाही आहे। तर एखादी तुम्ही छोटीशी प्लेट घ्या, त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी तांदळाची रास घालायची आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे। किंवा मग तुम्ही फुलांचं आसन दिलं तरीही चालेल, पण आसन तुम्हाला नक्की या दिव्याला द्यायचं आहे आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला बाहेर ठेवायचा आहे। तर पहा, आता हा दिवा लावल्यानंतर आपल्या घरातले जेवढे पण सदस्य आहेत तर ते बाहेर गेलेले असतील तर ते संपूर्ण आपल्या घरामध्ये येईपर्यंत आपण थांबायचं आहे आणि ते सर्व सदस्य आपल्या घरी परत आल्यानंतर मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे। कारण हा दिवा आपण आपल्या घराच्या बाहेर लावल्यानंतर आपल्याला आपल्या घराचा दरवाजा पुन्हा हा उघडायचा नाहीये, त्यामुळे तुम्ही हा रात्री उपाय करायचा आहे। रात्री तुम्ही 9:30-10 वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल आणि धनतेरसच्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी दिवा बनवताना तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला थोडासा खोलगट बनवायचा आहे, जेणेकरून हा रात्री 12 वाजेपर्यंत तरी किमान चालेल आणि याची आपल्याला सुद्धा काळजी घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने हा दिवा आपल्याला लावायचा आहे। पण हा दिवा लावल्यानंतर या दिव्याला सर्वांनी नमस्कार करायचा आहे, दिव्याला पाया पडायचा आहे, यमदेवाला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की आणि तुम्हाला सांगायचं आहे की माझ्या घरातल्या सदस्यांवरती कोणत्याही प्रकारचं अपमृत्यूचं किंवा अकाली मृत्यूचं संकट येऊ देऊ नको आणि आपण जी मृत्यूची भीती जी आहे तर ती संपूर्णपणे माझ्या मनातली भीती टळू दे, अशी तुम्हाला यमदेवाला प्रार्थना करायची आहे। आणि घरातल्या सर्व सदस्यांनी या दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर दरवाजा तुम्हाला लावून घ्यायचा आहे। आता दरवाजा लावल्यानंतर या दिव्यामध्ये जे आपण तेल घातलेलं आहे तर ते तेल जर संपलं किंवा दिवा जर विझला हे पाहण्यासाठी तुम्हाला अजिबात दरवाजा उघडायचा नाहीये, डायरेक्ट तो तुम्हाला दुसऱ्या दिवशीच दरवाजा उघडायचा आहे। रात्री चुकून सुद्धा तुम्हाला दरवाजा उघडायचा नाहीये किंवा दिवा लावला आहे तर 5-10 मिनिटांनी तो विझला तरी विझू द्यायचा आहे, काही मनामध्ये शंका वगैरे अजिबात आणायची नाहीये। पण शक्यतो रात्री 12 वाजेपर्यंत हा दिवा चालला तर अतिशय उत्तम राहील, पण नाही चालला तरी सुद्धा काहीच हरकत नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मात्र हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला उचलायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये परत आणायचा नाहीये। त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडीशी चिमूटभर साखर टाकायची आहे आणि त्या दिव्याला तुम्हाला बाहेर घेऊन जायचं आहे आणि एखाद्या झाडाखाली वगैरे तुम्हाला तो ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून झाडाखाली जे काही कीटक मुंग्या वगैरे असतील तर तो दिवा खाऊन घेतील। तर असं एक यमदीपदान आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये आवर्जून करायचं आहे। त्यामुळे पहा, अकाली मृत्यूची भीती टळते, कुटुंबावरती कोणत्याही प्रकारचा वाईट संकट येत नाही, वाईट विघ्न येत नाही। त्याचप्रमाणे भीती जी आहे मृत्यूची तर ती सुद्धा आपल्या मनामध्ये जर किंवा आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीमध्ये वारंवार येत नाही आणि म्हणूनच हा एक उपाय आपल्याला वर्षातून एकदा आवर्जून करायचा असतो।
आणि हा उपाय फक्त आपण वर्षातून एकदाच करू शकतो. इतर दिवशी आपण हा उपाय करू शकत नाही. तर त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की आवर्जून या दिवशी करा. अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.